नुकतीच आपण श्री गुरु पौर्णिमा साजरी केली. श्री दत्त महाराजांना गुरुनाम गुरु, आदि गुरु असे संबोधले जाते. त्या संबंधानेच आजचे हे चिंतन. श्री दत्तभक्त दासोपंत यांनी श्री दत्त महाराजांचे 16 अवतार मानले आहेत. आपल्या भक्तांच्या कल्याणाकरिता निरनिराळी रूपे घेऊन जी चरित्रे श्री दत्त महाराजांनी प्रकट केली त्याचे वर्णन परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे या 16 अवतारांच्या पंचधातूमध्ये घडविलेल्या मूर्ती आजही जतन केलेल्या आहेत आणि आपल्या सर्वांना दर्शनासाठी त्या उपलब्ध आहेत. श्री दत्त महाराजांचा 12वा अवतार आदिगुरु या नावाने ओळखला जातो. मार्कंडेय पुराणात या कथेचा उल्लेख आला आहे. सोमवंशातील शत्रुजित नावाच्या राजाचा ऋतुध्वज हा मुलगा. ऋतुध्वज राजाची पत्नी मदालसा ही श्री दत्त महाराजांची भक्त. तिच्या 5 मुलांपैकी अलर्क हा सर्वात धाकटा. आपल्या पहिल्या 4ही मुलांना तिने आत्मज्ञानाचा बोध देऊन त्यांना श्रेष्ठ अशा निवृत्ती मार्गावर अग्रेसर केले. मात्र दैवयोगाने अलर्काचे कर्म आड आले. तो भोग भोगण्यासाठी या भवसागरात पडला. मदालसेने त्याला व्यवहार निपुण केले, पण एका मातेचे श्रेष्ठ कर्तव्य मात्र ती विसरली नाही. तिने त्याचे दायित्व श्री दत्त महाराजांकडे सोपवले. त्याला श्री दत्त महाराजांना अर्पण केला आणि अलर्काला उपदेश केला, ज्यावेळी शत्रू तुझ्यावर चाल करून येईल आणि तुला त्यातून मार्ग सापडणार नाही, त्या कठीण वेळेसाठी मी एक संदेश ठेवून जाते आहे. मात्र त्या संदेशाचे वाचन तुझ्यावर कठीण प्रसंग आल्यावरच कर. त्यातून तुला योग्य उत्तर मिळेल आणि तू सुखी होशील. पुढे योग्य वेळ येताच अलर्काला योग, तत्वज्ञान आणि आत्मज्ञानाचा उपदेश करण्याकरिता श्री दत्त महाराजांनी जो अवतार धारण केला तोच हा आदिगुरु अवतार. अलर्क राज्यकारभार सांभाळत असताना राजवैभव, ऐश्वर्य, विषयसुख यात पूर्णपणे गढून गेला. त्याचे जीवन या संसारी विषयात व्यर्थ जाऊ नये या उदात्त हेतूने त्याचा बंधू सुबाहू याने काशी राजाचे सहाय्य घेऊन अलर्कावर स्वारी केली. त्याने अलर्काच्या राजधानीला वेढा घातला आणि बाहेरून येणारी सर्व रसद बंद केली. अलर्क हा अत्यंत दयाळू, न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ राजा म्हणून प्रसिद्ध होता. तो धर्माच्या मार्गाने राज्यकारभार करीत असे आणि आपल्या आचरणातून धर्माचे पालन आणि पित्याप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत असे. काशी राजाने राजधानी भोवती वेढा घालून बाहेरून येणारी रसद बंद केल्यामुळे प्रजेचे हाल सुरू झाले. आपल्या डोळ्यांसमोर प्रजेची होत असलेली ही दयनीय अवस्था पाहून अलर्क अत्यंत दुःखी झाला. या अपरिहार्य संकटाच्या वेळी त्याला आपल्या मातेने दिलेल्या गुप्त संदेशाची आठवण झाली. त्याला आपल्या मातेचे शब्द आठवले, जेव्हा तुझ्यावर अत्यंत मोठे आणि अपरिहार्य संकट येईल तेव्हा हा संदेश उघडून वाच. त्यातून तुला संकटातून मुक्त होण्याचा मार्ग सापडेल. अलर्काने तो संदेश उघडला. काय बरं होता तो संदेश? त्यामध्ये लिहिले होते, संग सोडावा सर्वथा, हे न घडे तत्वता, तरी साधूचा संग धरिता, भवव्यथा नासेल. टाकावा सर्वथा काम, हे न करवे जरी काम, मुमुक्षेचा करावा काम, मिळेल धाम अनायासे. अर्थात संगत ही सर्वस्वी टाळावी. ती टाळणे शक्य नसेल तर सज्जनांची संगत करावी. संगतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर संत संग हे सर्वोत्तम औषध आहे. सर्व कामना सोडून द्याव्यात, पण त्या सोडणे जर शक्य नसेल तर मुक्तीची कामना अंतःकरणात ठेवावी. कारण मुक्तीची कामना ही सर्व कामनांच्या दुष्परिणामांवरचे उत्तम औषध आहे. आईचा हा कळवळ्याचा उपदेश वाचून राजा अलर्काने खऱ्या संतांचा शोध सुरू केला.
सह्याद्री परिसरातील मातापूर येथे रेणुकाश्रमासमोरील गिरी शिखरावर त्याला श्री दत्त महाराजांचे दर्शन झाले. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्त महाराज अलर्कासाठी आदिगुरूंच्या रूपात प्रकट झाले आणि तोच दिवस पुढे आपण श्री व्यास पौर्णिमा अर्थात श्री गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करतो. श्री दत्त महाराजांचे योग, तत्वज्ञान आणि खऱ्या आत्मज्ञानाच्या उपदेशाचे कार्य आजही गुरुरूपाने अविरतपणे सुरू आहे आणि पुढेही ते तसेच चालू राहील. आणि म्हणूनच श्री दत्त महाराज हे चिरंतन आहेत. गुरुतत्व हे चिरंतन आहे. श्री दत्त महाराजांनी राजा अलर्काच्या मुखातून त्याच्या सर्व दुःखाची कहाणी शांतपणे ऐकून घेतली. अनन्य भक्त असलेल्या राणी मदालसेचा हा पुत्र हे जाणून त्यांनी अलर्काचे प्रेमपूर्वक सांत्वन केले. आपल्या करकमलाने त्याच्या मस्तकावर हात ठेवला. वात्सल्यपूर्ण अंतःकरणाने त्याच्या पाठीवरून हात फिरवीत त्याला प्रश्न केला, राजा, तुझ्या दुःखाचे स्थान कुठे आहे? मला ते दाखवून दे, म्हणजे आपण त्यावर योग्य उपाय करू. पण त्याआधी तू कोण आहेस हे मला सांग. श्री दत्त महाराजांचे हे वचन ऐकून राजा अंतर्मुख झाला. विवेक जागृत होऊन स्वतःच्याच मनाशी आपल्या खऱ्या स्वरूपाचा विचार करू लागला. केवळ श्री दत्त महाराजांनी विचारलेल्या तू कोण आहेस आणि दुःख कोणाला होत आहे या एका प्रश्नाने राजा अलर्काच्या अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार दूर झाला. मनोबुद्ध्यहंकार चित्तानिनाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायो चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. श्री दत्त महाराजांनी विचारलेला हा प्रश्न खर तर आपल्या सर्वांसाठीचा आहे. शिष्याला अंतर्मुख करणे हेच खऱ्या गुरूंचे काम. अलर्काला श्रेष्ठ तत्वज्ञानाचा बोध झाला आणि आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. अलर्काने श्री दत्त महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला आणि अत्यंत नम्रतेने म्हणाला, हे प्रभो, आपल्या कृपेने मी कोण आहे, सुखदुःख कोणाला होते याचे मला ज्ञान झाले. त्यायोगे माझा अहंकार गळून पडला. मोहादी षट्रिपू दूर झाले. द्वेषही मावळला. आता माझ्या मनात शत्रू मित्र असा कोणताही भेद उरलेला नाही. मग मी युद्ध कोणाबरोबर आणि कशासाठी करू? मी आणि माझा बंधू सुबाहू आम्ही शरीराने भिन्न असलो तरी आत्मस्वरूपाने एकच आहोत. परंतु माझी आपल्याला एक विनंती आहे. हे झालेले तत्वज्ञान आपण कृपा करून माझ्या ठिकाणी स्थिर करून द्यावे, कारण चित्तात चाललेल्या विचारांच्या वाऱ्यासोबत हे न जाणो कधी उडून जाईल. अलर्काचे हे आत्मज्ञानपूर्ण विचार ऐकून श्री दत्त महाराज प्रसन्न झाले. पुढे त्यांनी त्यास अष्टांग योग, सिद्धी, ध्यान आदींचे सविस्तर ज्ञान दिले. सरते शेवटी तू आनंदाने आपल्या राज्यात जा आणि माझे अखंड स्मरण करीत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद दिला. श्री दत्त महाराजांचे जे दिव्य दर्शन राजा अलर्काला लाभले त्या मनोहर अशा स्वरूपाचे वर्णन परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी श्री दत्त महात्म्य या ग्रंथातील 37व्या अध्यायात केले आहे. ते वर्णन करताना श्री स्वामी महाराज म्हणतात, ती छबी दत्ताची, ती शोभा मुख कमलाची, ती चपळता नेत्रांची, लावण्याची ती सीमा, ते रूपाचे मंडन, ते सुहास्य वदन, ते प्रेम कटाक्ष वीक्षण, ते वराभय दोन करांचे, तो शंखा समकंठ, ते सुचिन्ह वक्ष कपाट, ते पर्णा समपोट, गंभीरावर्त समनाभी, ते उरु नीट रंभोपम, ते चरण निरुपम, वज्रांकुश ध्वज पद्म, जेथे परम चिन्हित,
ही स्वरूपाची मात, ही छबी अत्यद्भुत, हे एक जाळे निश्चित, मनोमत्स्य जात सापडे. सद्गुरूंच्या रूपाचे हे वर्णन ऐकूनच आपण भावविभोर होतो. तर अलर्काची अवस्था कशी बरं झाली असेल? त्या दिव्य स्वरूपाकडे पाहताना त्याचे मन, बुद्धी, चित्त, अहंकार पूर्णपणे श्री दत्तमय झाले. त्याची वृत्ती सर्व विषयांपासून निवृत्त झाली आणि तो भगवंताच्या ध्यानात पूर्णपणे तल्लीन झाला. त्याची ही अवस्था पाहून श्री दत्त महाराज प्रेमाने म्हणाले, अलर्का, तुझे मन आता माझ्या ध्यानातून कधीही विचलित होणार नाही. त्यामुळे तू निश्चिंत मनाने आपल्या राज्यात जा आणि आपल्या बंधूंची भेट घे. माझे अखंड स्मरण तुझ्या अंतःकरणात सदैव जागृत राहील. ज्याप्रमाणे राजा अलर्काच्या अंतःकरणात श्री दत्त महाराज सदैव विराजमान झाले, त्याचप्रमाणे प्रत्येक सत् शिष्याच्या हृदयात आपल्या सद्गुरूंची दिव्य छबी कायमची रेखाटलेली असते. आधुनिक काळात परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज यांच्या रूपात आपल्याला हे दिसून येते. हावनूर येथे असताना त्यांना श्री स्वामी महाराजांनी हृदयस्थ विराजमान असलेल्या श्री दत्त महाराजांचे दर्शन घडवले. हे असे लक्षात ठेव म्हणत त्याकडे दिशा निर्देश केला. पुढे श्री गुळवणी महाराजांनी कायम या स्वरूपाचे चिंतन करीत अखंड उपासनेचा मार्ग स्वीकारला. आधी केले मग सांगितले, दयाचे वचन प्रमाण जाहले. अशा प्रकारे खरे संत हे आपल्या सद्वर्तनातून शिष्यांना उपदेश करीत असतात. आपल्या अंतर्यामी असे जे सदैव सद्गुरूंचे दर्शन घडते, तीच खरी गुरुकृपा आणि हीच खरी साधनेची परिपूर्ती होय. अखंड उपासनेचे साधनेचे मर्म सांगताना परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, जाता येता काम करिता, खाता पिता देता घेता, हृदयी भगवत स्मरण करिता, अकर्मता कर्माची. अर्थात दैनंदिन व्यवहार करत असतानाही ज्यांच्या अंतःकरणात अखंड भगवंताचे स्मरण असते, त्यांची कर्मे त्यांना बंधनकारक ठरत नाहीत. आणि मग असे भक्त देहाने जगाच्या प्रपंचात वावरत राहिले तरी ते या भवसागरातून तरुण जातात. कारण श्री स्वामी महाराज म्हणतात, अदो रूपम मया दृष्टम नित्यम हृदय धारय, माया सिंधुम द्रुतम तीर्थवा मत सायुज्य गमिष्यसी. अर्थात मी तुला जे दिव्य स्वरूप दाखविले आहे ते आपल्या हृदयात सदैव धारण कर. त्या स्मरणाच्या सामर्थ्याने तू मायारूपी भवसागर सहज पार करून सायुज्यतेला प्राप्त होशील. नुकताच श्री गुरु पौर्णिमेचा उत्सव सर्वत्र संपन्न झाला. त्या निमित्ताने आपण नित्य अहोरात्र भगवत स्मरणाचा हाच संकल्प करूया. कारण श्री दत्त महाराजांना बाह्य आडंबरापेक्षा आपल्या भक्ताने अर्पण केलेले सुमन हे जास्त प्रिय आहे. हे करताना आपले अंतर्बाह्य व्यक्तिमत्व जेव्हा उजळून निघेल, तीच खऱ्या अर्थाने श्री गुरु पौर्णिमा. आदिगुरु श्री दत्त महाराजांच्या चरणी अखंड श्रद्धा, प्रेम आणि समर्पण भाव ठेवूया. ते आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन करतील. चैतन्याचा आपला हा प्रवास असाच अविरतपणे पुढे सुरू राहील. चैतन्याच्या या प्रवासात आपला मार्गदर्शक जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात्मा, ज्ञाने जयाचा नरहो कृतार्थ, तो पूर्ण आनंद गुरु समर्थ.